विदर्भाची मध्य काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या कामठा गावातील संतोश्री लहरी बाबा आश्रमाचे आजीवन अध्यक्ष गोपाल बाबा खरकाटे यांचा मृत्यू 14 एप्रिल 2025 ला दीर्घ आजाराने नागपुरातील एका खाजगी रुग्णालयात झाला असून त्यांच्यावर कामठा गावातील शेतात 15 एप्रिल रोजी हजारो भक्तांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले। तत्पूर्वी गोपाल बाबा खरकाटे यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी कामठा आश्रमात ठेवण्यात आलं असून संतोश्री लहरी आश्रमाच्या भक्तांनी अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। यावेळी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, संजय धोटे, मधुकर कुकळे, हिना कावरे, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या वर्षा पटेल यांच्यासह अनेक नेते मंडळी आणि नागरिकांनी गोपाल बाबा यांचं अंतिम दर्शन घेतलं। गोपाल बाबा खरकाटे हे कामठा गावातील संतोश्री लहरी बाबा यांचे ज्येष्ठ पुत्र होते। संतोश्री लहरी बाबा यांच्या मृत्यूनंतर कामठा आश्रमाचा आजीवन अध्यक्ष म्हणून गोपाल बाबा यांनी जिम्मेदारी सांभाळली, तर कामठा आश्रमाचे पीठाधीश म्हणून तुकड्या बाबा यांच्याकडे जिम्मेदारी सोपवण्यात आली। संतोश्री लहरी बाबा यांच्या मृत्यूनंतर यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून आश्रमाच्या वतीने संतोश्री लहरी बाबा यांचा पुत्र गोपाल बाबा आणि तुकड्या बाबा करीत होते। मात्र अल्प काळातच आपल्याला गोपाल बाबा सोडून गेल्याची खंत लहरी भक्तांनी पीठाधीश तुकड्या बाबा यांच्याकडे व्यक्त केली। तर यावेळी शोकसभेत लहरी भक्तांनी गोपाल बाबा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या आठवणींना उजाळा देत जय लहरी जय मानवचा नारा दिला। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।